एकविरा माते की शंभर वर्ष झाले का पूर्ण पालखीच्या परंपरेला ब्लॉगर आपले बँडचे टी शर्ट घालून चाललाय 2024 ची टी शर्ट आहे. सुरबाई कसल्या मोठ्या गोट्या केल्या इकडे कालवत्यात इथं ठेवत्यात इकडं तळणार वाजतो. जय किरा जय अग्रिकोली आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही चाललो एकविरेला इथली बँडची पोरं चालल्या बघा टेस्ट. हॅलो गाई पेशी माझी मला बॅगच नाही. बॅग नको केला नवीन कामाला जातो भाई. कामावर इथं बोलत गाडी पण घेतले तरी बॅग नाही घेत. जाऊ नये देवलाकडे गेलो दाखवलं मला पोरा किती वाईट पिसाले आमच्या. तेव्हा आम्ही देवलाकडे आलाय आणि आम्ही आता गाईच रिदम काढतो. गाईच आम्ही आता निघतो झाला मेगा पोराव सगळी बसल्यात. एकविरा माते की काहीच चौकला आलो आणि मच्छी याला आला हे बघा आपली आपली मच्छी इथं पटलीला वाटते याला दुसरी का जातो काहीच आहे बघा इथं पुढं चालले नाही आपला वाटतं भाई मच्छी फ्राय करण्याची स्पेशल डिश करणार आहे ना मच्छी फ्राय. हो करू आपण बघू आता मच्छी भेटते का आपल्याला काही. मच्छी काय भेटत नाही अजून भेटत नाही दुकाना बसली ना कंटिन्यू राहतो मी गाईच. आणि हे बघा स्टिक होती माग कसली स्टिक नको आपला हात बरा आहे ना स्टिक पाहिजे. बड़ा हरामी हो बेटा. टेम्पोचा वाट बघतो बघा टेम्पो आलाय आणि आपल्याला आता इथं मच्छी नाही भेटली. आता आपण बघू कोकणीमध्ये जाऊ. खोपलीमध्ये जाऊ आणि बघा आणि तिथं पाण्याच्या बॉटल घेतल्याने कोकणीमध्ये जाऊ ना आया मच्छी भेटली नाही. नेरूलच्या मैत्रीण होत्या ना नेरूलच्या मैत्रीण होत्या ना. अरे रावण आला रावण त्याला उद्या सेकंडला जायचे म्हणून गाडी घेऊन आला येऊन. आम्ही आता कोपली आलो. हॅलो गाई नाही बघा हॅलो गाई मित्रांनो आता आपण कोकले मार्केटमध्ये आलो आणि मच्छी मार्केटला आलोय आणि आपण मच्छी घेतली. आता मच्छी घेतली सुरमई घेतली मच्छी ईश्वरी मच्छी शॉप. मालक इथं बसलेत. काय नाव तुमचं? माझं नाव राजू कांबळे. किती वर्षापासून धंदा चालू आहे आपला? आपला 45 वर्ष आहे. 45 वर्ष. मला भूक लागली तर आपण शेवपुरी खाऊ. आमचा झाकला घेऊन चाललेला आहे आणि आम्ही आता जातो टेम्पो तिथं. मी वडापाव घ्यायला गेलो आम्ही सुजात मास्टर आहे व्हिडिओ केले. तर काय आता आम्ही निघतो. आम्ही आता चाललोय आई एकविरीच्या दर्शनाला. आता काय फुल एन्जॉय गाईच. हॅलो ब्लॉगर मयूर पवार ब्लॉगर आपले बँडचे टी शर्ट घालून चाललाय. 2024 ची टी शर्ट आहे. बँडचे टी शर्ट घालून चाललाय. आपल्या टी शर्ट येणार होत्या पण काही कारणास्तव आपल्या ते कॅन्सल केल्या कारण की आपला प्लॅन थोडासा एक दिवसात प्लॅन झाला म्हणून त्या टी शर्ट का आलेला आमच्या. चला चलो मच्छी लो मच्छी.
A few moments later. थांबू का? आपण जाऊ दे. आयो आलो. काहीच आम्ही आता एकविरेला पोचलेलो आहे आणि बघा आता सत्य आलाय. कुठला मैदान तो? पेडगाव मैदान. पेडगाव मध्ये मैदानशी आलाय का इथे पेडगाव? मी चुकलो जरा काहीच पण पेडगाव मैदानवरची आलाय तो. तिथे गेलता तो शर्यत बघायला. आणि बघा फार्म हाऊस आम्ही आला नाहीच. फार्म हाऊसवर रूम घेतले आम्ही म्हणजे पब्लिक काही आपली काही नाही बघा. तर आता बघा ओंकार काम करताय. हे बघा इकडं सगळी सोय चालू आहे. इकडं पनीर कापताय. वा हो पनीर कापता. अरे काताला पण तू वाटायला लागलाय बघ. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके सुके सुके. सॅम सॅम समाधान सुद्धा काम करतोय. आयुष्यात पहिल्यांदा समाधान काम करताना मन लागतो पण कारागीर दिलदार माणूस. दिलदार महत्व अंडी समीर आणि यो सगळ्यांना लाडक्या बघा सुरबाई कसल्या मोठ्या गोटे केल्या. इकडे कालवत्यात, इथं ठेवत्यात, इकडं तळत्यात. तलणार वाजतो स्पेशल येते चांगल्या सगळ्या गोष्टी स्पेशल आहेत पण दाखवित नाही. इथं आहे जरा देखभाल करताय. वाटत वाटा नाही हे काय पेज हा. आणि यांनी केलं मी पत्राला घेऊन मच्छी ठेवा. हा मच्छी ठेवायला लागलंय. मी तगली चोरी केलेली दाखवली ती कसल्या मोठ्या आहेत मोठ्या. आणि काही जातात पट्टी मारण्यात बोलताय मास्तर आपले. आणि असं गेलं का होतं बाय आता तेल जातो घाट मध्ये. तेल नाही जात आम्ही चेक करतोय आता. आणि हा चिकन आहे. चिकन आहे साधारण 2.5 किलो आहे. 2.5 किलो आणि मटन 3.5 किलो. मटन 3.5. वाव. जर आतमध्ये ते बांधले. हा हे बघा मला पण द्या. हा ते काढून एक नंबर. मस्त एक नंबर. भाई मात्रे भाई एक नंबर बनवले. आपल्या पोरांसाठी पायाला लागला तरी पण त्यांनी पाय बाबा काही पायाला लागलाय त्याच्या तरी तो पोरासाठी एकविरीला आलाय. मेहनत घेतोय आणि मेहनत सुद्धा घेतोय. भेटू आहेत नंतर आपण. हेच समाधान मी बर्फ घ्यायला आलाय मला. सो का त्याला धुवून घ्यायला लागेल. मामा बरं ना लागेल का म्हणजे एवढंच आहे का. काहीच हे बघा सॅमनी चिकन बनवलाय. सुका सुका बनवलाय. मटन बाकी आहे. अजून मटन बनवायचे बाकी आहे. बघा मच्छी दाखवली एड्या किती बरं दाखवू. आता एवढे अंडी बघा मटन.
कामार चौकशा करायला एक नंबर माणूस. अरे कामाचं कसं नाही, काम झाला पाहिजे बाबा. मग काढून ठेवा मला सुरुवात करायला लागेल मास्तर. 12 नंतर मला काय नाही खायचा. 12 नंतर काय काशीला नाही मी खाता आता. One day later. गुड मॉर्निंग गाईज. तर आता 8:30 वाजल्यात. मग आम्ही उठलो आता, जाम झोपलो. आणि हे बघा इथं पाणी तापवते आंघोळीला. लय बेकार बंदी. लय बेकार म्हणून गरम पाण्याचा व्यवस्था केली. एकच टोपे. एकच स्टॉप आहे इथं आहे. A few moments later. आम्ही फ्रेश वगैरे झालो. आता नाश्ता करण्यात आलो आणि आता खायच्या पण दिवशी आलो. आम्ही नाश्ता करायला आलो. मसाला डोसा मागितलाय. मास्टरला येता तो वेटिंग करता आम्हाला आलाय. तर आल्यावर खातो आम्ही. भेटेल ना? जाम भूक लागली आहे. आपला मास्टर जरा टेन्शन मध्ये वाटतंय बघा. कसा विचार करताय मास्टर. आता आम्ही खातो काही भेटू नंतर आपण. आम्ही सुशांता, तन्मय आणि मी नाश्त्याला गेलो. नाश्ता करून आलो. पाऊस गेला तर थोडा थांबलो आणि आता आलाय. बघा ह्यो आणलाय घरी न्यायला. कंपनीतल्या पोराकडून पाहिजे त्याला पण न्यायला आणलाय. परत बोलते मला आणला नाही काय. आम्ही आता हे बघा पायथ्याशी चाललो वाजवत. वरती बघू पोराबरोबर वरती पण जाऊ. मग वरती दर्शन केलं आम्ही. जाणार जाऊ. तू येशील ना अड्डीवरती? ताशाच्या काट्या द्यायला. अरे मोठा बेस पुढे. एकविरा माते की एकविरा माते की जय. आये आयो. आये घेतलेले माझा ताशा पब्लिक तन्मय मास्तर, तुम्हाला काय वाटतं आज? काय नाही वाटत. जरा वाईट वाटतं. वरती वाजून देत. वरती अजून देत नाही का? आता काय आहे? आता इथंच वाजव काय आहे?
कसा वाजला अजून? काहीच एक नंबर वाजला. आणि आम्ही आता फोटो काढतो, एक रील्स बनवतो. तुम्हाला दिसतच ती मी टाकीन. मास्तर मास्तर तुम्हाला माहिती आहे ते मास्तर मयूरचा पाना जायला काय रे, तुला लाज वाटायला पाहिजे. कधी कधी एमर्जन्सी उतरतो ताशा म्हणून तो पाठी लावला. असं आहे काय, समजून घे ना तू पण. पाण्यात किती जड आहे तुम्हाला माहिती आहे? किती जड आहे रे जायला, किती किती जड आहे. अरे काय जायला तुला नाही समजत नाही समजायचे का? जायला काय बोलायचं. पूजन पूजन करतो करतात आता. मस्त पूजन करतात. हा बरोबर. हे मूर हा तुम्ही मला दाखवलं मला. आता आम्ही आलो इथं. पोरा पण आता येतात. तर आलाय अजून येतात तेव्हा आलं पैसे. कसं वाटतंय? दमला? इतक्यात दमला? काहीच खरेदी आम्हाला पण का? थोडीशी फक्त प्रसाद. आम्हाला पण का? इथं आपल्याला परवडत नाही. परवडत नाही? मोपाळातला संडे मार्केट. संडे मार्केट एक नंबर का? टॉपचं काम का? इथं टिप्पलने पैसे काढतात. टिप्पलने पैसे काय? हे बघा हे काय आरबी घेऊन आलाय. हा काय भाई अंग झालाय का काय? हे बघ मला पण का? सवलाय का रे बा काय जावला पसवला आणि मग पसवलाय. 100 रुपये याचे एक्स्ट्रा घेतले. 250 झाले होते. 350 घेतले. नाही 350 रुपये दिलं. याकडे तोंड बघा. 100 रुपये लॉस. 100 रुपये लॉस. मला ही एक्स्ट्रा भेटले. उलट हे दे मला मरू दे. हे दे. 200च्या वरती घेतलं. 151 रुपये. माझ्यामुळे याचा फायदा आला का? कारण मी 270चं मी याचा फायदा करून दिला. बघ एवढा निघता ठीक आहे. इकडं तिकडं फिरो आता म्हणून त्याचा ए प्रॉफिट कुणाला झालं? आपल्याला का त्यांना? बास जिंकलो जिंकलो. वंदे मात्र. आई चुकला असेल तर काय माफ कर. काहीतरी झोलमाल आहे. काहीतरी झोलमाल आहे काहीच. काहीतरी झोलमाल आहे. तर काय 100 वर्ष झाली का पूर्ण पालखीच्या परंपरेला. आपटा खोलीवर निघलाय गो. ढील चालली काय? ढील ना भात जाऊ झालाय भात काय मला 2 मिनिटं करायचं. आम्ही जातो.
आम्ही आता जेवतो, वाजून आला आणि आता जेवायला बसलो आणि कुमारदानी भाजी पार्सल आणले आम्हाला व्हेज कोल्हापुरी, कारण मी काहीच नाही एकच आहे आज आणि हे दोघा बॉय आहेत आणि याला एक टाइम उपवास आहे, बरोबर का? आणि त्याने काय आणला दाखव का आला चकली आणल्या, बटर चकली, काय दिलं ते बटर चकली, बटर चकली त्यात चकली असतात फक्त हा. मसाला नसतो. काही तुम्ही पण जेवायला या. आणि खाली नॉनव्हेजवाले आहेत आणि आम्ही इथं व्हेजवाला बसलो. स्पेशल कांदा लिंबू पण आहे. हा, कांदा लिंबू हां भरून पडल्या हा? भरून पडलेला कांदा लिंबू लिंबूचा एकच आहे तो फक्त मला मला नको लिंबू, मला कांदा लागेल. घे कांदा खा तो बघ कांदा अरे बाबा नाही खाल्ल्याला बरं वाटेल तो. कांदा नाही काय कालचाच वाटतंय, कसं दिसतंय बघा. मग कांदा जे गाईज मी जेवतो आता आणि आपण भेटू. गाईज हा बघा, हे आम्ही रूम घेतलेली, कसला दिसतो बंगलो म्हणजे डायरेक्ट बघा कसला दिसतंय. आणि आम्ही आता चाललो दर्शनाला वरती. फक्त स्विमिंग पूलची कमी आहे तिथं, डायरेक्ट टॉप आहे बंगला. बांधला टॉप आहे आतमध्ये, फक्त एवढंच काय लाजे जाम गाड आहेत. हां नंतर दाखवतो आलो असं सुशांत मास्तर बोलतात, बघू दाखवतो. म्हणजे आतमध्ये गेल्यावर हां म्हणजे आम्ही वरनं आता पाया भरून येतो, पायथ्याशी आलो बघा पाया पारा बघा मास्तर. त्याचा आंबट झालेला आहे जाम. त्याला वाटला वरती जायचं. 150 पाठी घेऊन आला, पण वरती जायचं नाही, कॅन्सल झालेला आहे. 150 आंबट. आमचे जाणेवाले पुजारी सुशांत म्हणजे ना पुजारी आहेत, पुजारी. या बघा रितेशने चिका घेतल्या. आम्ही घेऊन गेले आहेत. आम्ही- आम्ही त्याला काय नव्हतं येत, शोधत होता चिक्या कुठं नाही चिक्या कुठं नाही. थँक्यू हां आणि आम्ही सकाळी इथनंच घेऊन गेलतो आणि आता याला घ्यायला. त्यांचे आभार आम्ही करतो पण मी. सकाळी व्हिडिओ बनवल्याचे माझ्या माकडा काय मोबाईल होता. हे बघा खट्टलेली गडे खट्टल्यात जामी. आणि गाईच बैल आलाय कुठला इकडं वाजवायला आला. मयूर सुद्धा आहे, ताशा मास्तर कॅशे होत हे सुद्धा आहे. हे मास्तर सुद्धा आहेत, प्रशांत मास्तर. मास्तरांना आवाज आहेत ना वाटतं. तुम्ही सुद्धा इथं वाजवायला आला, तो सुद्धा आहे. मी नाचायला आलो. हे वाजव काय शे टाकून दिलं का काय झालं. आता आईच्या गावात काहीच डोला मारलाय बघा. आम्ही चाललेलो बघा, बरं सगळे आलेले. चला चाललो घरी. आईला भारी रे चॉकलेट बॉय देवाची कृपा आईला इथं तरी नको इज्जत घालूस. मास्टर आडम मास्टर कुठं. आता चाललो आम्ही घरी. मजा गेली मयूर पॉल.
मास्तर किती मेहनत घेतात आमचे. हे बघा रितेश, गाईस तुम्हाला मित्रांनो तुम्हाला माहित नसेल ही भांडी आमची आहेत म्हणून मी एवढी इमानदारीने आणली. आमची आहेत म्हणून. रिअल फॅक्ट आहे, राजकारण नाही. आणि गाई सॉरी रितेश साठी, कारण मी त्याला टेम्पोट पाठवत आहे तर मला लय वाईट वाटतं. सिलेंडरच्या बेस मध्ये आणि तो चांगला काम करतोय बेड साठी. बघा एक सिलेंडरच्या बेस मध्ये मला आवडला. लव यू बाबा. हा. तर गाईच आम्ही निघलो पोरं आहे बघा. मी हे बघ बारकलच्या गाडीवर चाललोय, तर दाखवतोच तुम्हाला. हे बघा बारकल इकडे. हेच आम्ही आता निघतो. किती वाजल्यात? 3:30 वाजल्यात. आता निघतो आणि मी चाललोय बारकलच्या गाडीवर. बारकल ऐक हाय उडवीत येतो आता. आणि बघा टेम्पो पण निघला आता. बाय बाय. आम्ही जातो आता घरी. आणि कुठे गेलो मी गाडी घेणार आहे. त्याला आधीच दम देऊन ठेवलाय, कारण त्याला गाडी येत नाही, कारण मी नाही शिकवली त्याला गाडी. मी फक्त इथं काढून देतो, पुढे मी घेईन. बड़ा हरामी हो बेटा. hours later. काहीच बारक्यालो आणि मी घरी आलो. टेम्पो अजून मागे आहे. फुल ट्रॅफिक होती. जवळजवळ आम्हाला 1.5-2 तास लागले याला घरी. तर 5:15 वाजल्यात. आता मी झोपतो थोडा. खूप मस्त फ्रेश वगैरे होतो आणि झोपतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.